ज्या काही खास लोकांसाठी यंदाची दिवाळी खूप 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 स्पेशल आहे, अशी एक पाहुणी आहे आपल्यासोबत या वर्षीची दिवाळी सेलिब्रेट करण्यासाठी. आणि यंदाची दिवाळी का खास आहे ही ती स्वतःच आपल्याला सांगेल. खूप खूप स्वागत आहे साई. थँक्यू. या वर्षीची दिवाळी खास आहे कारण मी माझं लग्न रजिस्टर करते आहे दिवाळीच्या नंतर आणि आय एम एक्सायटेड. क्या बात आहे. म्हणजे ही बातमी ऐकून कदाचित काहींना थोडंसं जेलसी होईल, काहींना थोडंसं दुःख होईल. मात्र सईच्या चेहऱ्यावर जे काही सध्या खूप खूप आपल्याला हसू दिसतंय, तिचा स्माइली फेस दिसतोय, तर ही जी लव्ह स्टोरी आहे, म्हणजे तुझं आता ज्याच्यासोबत काय शुभमंगल सावधान करतेस तो नेमका कोण आहे, तुमची गाठ कशी पडली, याची आता सगळ्या प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. तर आम्ही याविषयी सांगशील? सगळ्यात आधी मला माझ्या फॅन्सना सिक्युअर करू दे की माझं पहिलं प्रेम त्यांच्यावर आहे, मग आम्ही माझ्या आयुष्यात आला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एका कॉमन फ्रेंड थ्रू भेटलो आणि भेटल्यानंतर स्पार्क सोडले थोडेफार आणि त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की दोघांचेही विचार बदलायच्यात एंगेजमेंट करून टाकू आणि त्यानंतर पुन्हा विचार बदलायच्यात लग्न करून टाकू. सो नाव वी आर गेटिंग मॅरिड फायनली. पडतो जातो येता जाता पण सावरलो तुझा होता होता. हे वेड आहे ना पण गोड आहे ना ही ओढ आहे जी ती गोड आहे ना. तर मग शाना आता हे स्पार्क सोडले म्हणजे कोणी कुणावर नेमके स्पार्क सोडले काय? नाही, दोघांनी एकमेकांवर असं म्हणायला हरकत नाही कारण आम्ही जेव्हा भेटलो त्याच्यानंतर काहीच दिवसात आमची खूप घट्ट मैत्री जमली आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमात कधी झालं हे कळलं नाही. आणि मग आम्ही ठरवलं की आय थिंक मला असं वाटतं की वी कम्प्लीट इच अदर, म्हणजे आम्ही दोघे एकमेकांना बॅलन्स करतो, त्याच्यामुळे मला ह्याच्यापेक्षा चांगला जोडीदार मिळू शकेल असं मला वाटत नाही. आणि आय एम व्हेरी हॅपी की आय एम गेटिंग मॅरिड टू माय बेस्ट फ्रेंड. क्या बात आहे. आता आम्ही असं ऐकलंय की अमेय जो आहे तो पुणेकर आहे आणि पुणेकरांची खूप सगळी वैशिष्ट्ये असतात. तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेणं, दिवाळीमध्ये चितळ्यांचं श्रीखंड खाणं, आता हे सगळे नियम तुला लागू पडतात? हो, 100%. मी चितळ्यांची फॅन पुण्याची सून व्हायच्या आधीपासून आहे आणि मला चेष्टेत माझ्या सासूबाई म्हणतात की तुला आपण चितळ्यांकडेच देऊया कारण सारखी भाकरवाडी खात असतेस. सो आमच्याकडे भाकरवाडी आली की मी चेष्टेने म्हणते की माझ्या सासरची भाकरवाडी आली आहे. सो इट्स अन ओल्ड कनेक्शन. आणि हो, पुण्याबद्दल असं म्हणतात की काही स्पेशल गोष्टी आहेत त्या मी पण आता फॉलो करायला लागले. मी पुणेकर कधी होईन असं मला वाटत नाही, पण मला पुणे आता हळूहळू आवडायला लागलं आहे कारण माझा होणारा नवरा पुण्याचा आहे म्हणून. आणि पुण्याचं वेदर मला खरंच खूप आवडतं, खूप छान हवामान आहे पुण्याचं आणि पुण्यात गेलं की शांत वाटतं, रोजची गडबड धावपळ कमी असते, त्यामुळे मला मस्त वाटतं. म्हणजे इट्स लाईक फील्स लाईक विन विन सिच्युएशन, सगळं छान छान आणि हॅपी हॅपी आणि मज्जा. पुण्याचं वेदर खूपच छान आहे आणि प्रेम करायलाही खूप छान आहे. पुण्याची काही मोजकी ठिकाणं आहेत, तुला आम्ही काही घेऊन गेलाय की नाही कुठे? नाही, म्हणजे आम्ही तसे खूप फिरलो आहे, पण आम्ही जाऊ आता फिरायला. पण तरी पुण्यातली जी काही ठिकाणं आहेत प्रेक्षणीय स्थळं पुलांच्या भाषेत, तर नेमकी तुम्ही काय कुठे फिरायला गेलात किंवा तुम्हाला अर्थात कोणी कॅच केलेलं नाही आहे? मला असं वाटतं की आम्हाला प्रेक्षणीय स्थळांपेक्षा मी जास्त प्रेक्षणीय वाटतं, त्याच्यामुळे तो घेऊन गेला नसावा. पण आता डेफिनेटली आम्ही जाऊ फिरायला. आधी खूप टाईट स्केड्यूल असल्यामुळे आम्ही कुठे फारसे जाऊ शकलो नाही, पण आता डेफिनेटली जाणार आहोत. आता दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये चकली, लाडू, शंकरपाळी असं खूप खूप गोड गोड सगळ्या घरोघर सुरू असतं. याच्यापैकी आता तुला काही गोष्टी जमतात, आता लग्न करते म्हटल्यावर गोसावींकडनं आता ते अपेक्षा वाढत जाणार आता? वेल, खूप अवघड प्रश्न आहे हा. यातलं काही मला जमत नाही, पण
अनारसे आम्हाला खूप आवडतात आणि मी ते मात्र शिकून घेणार आहे, हे माझं प्रॉमिस आहे त्याला. आणि असं काही नाही, मला नाही वाटत की आई बाबा आधीपासूनच खूप प्रेमळ आणि खूप मला त्यांच्या घरी ऑलरेडी मी रुळलेली आहे, त्यामुळे ते बदलतील असं मला वाटत नाही. मीच प्रॉबब्ली आपल्या अंगावर जबाबदारी पडते. खायला जमतं, पण जमेल हळूहळू. खायला हळूहळू जमेल. खायला हो, हळूहळूच खावं लागतं ना, कारण आपलं प्रोफेशन काय, यू हॅव टू मेंटेन युअर सेल्फ. त्याच्यात आणि मी गेल्या काही दिवसांमध्ये थोडंसं वेट पुट ऑन केलं आहे, पण हो, खायलाही आणि करायलाही हळूहळू जमेल. एक असा प्रश्न पडतो, म्हणजे सगळ्यांनाच पडला आहे अर्थात, की म्हणजे सईचं लग्न जमलं ही कुणकुण सगळ्यांना होतीच प्रेक्षकांपैकी. आता अनेक जण असे आहेत की बाबा सईचं खरं म्हणजे सईला क्लिक होणारे अनेकांसाठी आहे, पण आमेयच का बाबा? अमेय का, कारण अमेय खूप म्हणजे मी तरी आजपर्यंत एवढा प्युअर सोल नाही बघितलेला. म्हणजे तो मी पहिला मुलगा असा मला भेटला की जो कोणाबद्दलही वाईट बोलत नाही, कोणाचाही वाईट चिंतत नाही, आणि जो मला शांत करू शकतो असा एकच माणूस आहे जगात, तो अमेय गोसावी आहे. आणि माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर, म्हणून अमेय गोसावी. तर हे आमेयचं कौतुक तुम्ही ऐकलेलंच आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि नेमकं लग्नाचं प्लॅनिंग नेमकं काय आहे सईचं? लग्न किती तारखेला आहे, त्याच्यानंतर रिसेप्शन कसं होणार आहे हे पण आपण जाणून घेऊया. एक छोटासा ब्रेक नंतर स्वागत आहे. सई तामणकर आहे आपल्यासोबत. सई, म्हणजे 5 तारखेला लग्न म्हणजे करते असतो, पण शेवटच्या क्षणापर्यंत शूटिंगची जी धावपळ आहे, म्हणजे आता हे 3-4 तारखेपर्यंत शूटिंग चालूच आहे. हो, असंच काहीतरी आहे. शूटिंग म्हणजे माझ्या कामावर माझं पहिलं प्रेम आहे, त्याच्यामुळे ते असंच आमेयवर दुसरं आहे नाही. आता दोघेही असं सांगून टाक. नाही, पण दोघंही असं आता सिमिलर लेवलला झालेत आणि अमेय कधीही रेस जिंकू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण नाही, मी 2 तारखेपर्यंत शूटिंग करते आणि 5 तारखेला मी लग्न रजिस्टर करतोय. एका नॉर्मल मुलीला जे फिलिंग्स यावेत तेच फिलिंग्स माझेही आहेत. म्हणजे मी एका क्षणात खूप हसते, एका क्षणात खूप रडते, एका क्षणात मला भीती वाटते, एका क्षणात मी खूप एक्सायटेड असते. सो मजा येते मला. ही फेज काहीतरी नवीन आहे, वेगळी, आणि आय एम एन्जॉईंग इट. सईचा स्वभाव जो आहे की वेगवेगळी मतं सांगितली जातात. सई खूप अशी रागीट आहे, पण दुसऱ्याकडे लगेच सई खूप प्रेमळ आहे, सईचा स्वभाव खूप मनमोकळा आहे, असं म्हणजे वेगवेगळ्या प्रतिक्रिया असतात. आमेयचं नेमकं मत काय याच्या बाबतीत? मला असं वाटतं की त्याला पण हेच सांगायला आवडेल की मी थोडीशी पटकन चिडते आणि कधी कधी न विचार करता बोलते आणि मग विचार करते. बाकी सगळं परफेक्ट आहे. म्हणजे आय कॅन कुक, मी त्याची खूप छान काळजी घेते, मी त्याला वेळेवर चहा करून देते, माझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे. आणि आम्ही एकमेकांच्या हो, हे महत्त्वाचं. आणि आम्ही एकमेकांच्या सवयी खूप चांगल्या प्रकारे जाणतो, त्यामुळे कसं ॲडजस्ट व्हायचं, कसं एकमेकांना, ते ऑटोमॅटिकली सगळं न सांगता होतं आणि मजा येते. सो मला असंच वाटतं की अमेय म्हणेल की ती खूप खरी आहे, ऑनेस्ट आहे, फक्त पटकन चिडते, पण तेही आता कमी झालं आहे असं त्याला म्हणावं असं वाटेल असं मला वाटतं. एका रोलमधनं दुसरीकडे जाणं, दुनियादारीतला रोल खूप वेगळा, तर हे मॅनेज कसं होतं नेमकं? मला असं वाटतं की डिरेक्टर्स मला वेगवेगळ्या रोल्समध्ये इमॅजिन करतात किंवा बघतात, ह्यातच म्हणजे मला ह्याचा खूप आनंद होतो की आधी मला खूप प्रश्न विचारले जायचे की तू टाईपकास्ट होणार का, बोल्ड अँड ब्युटिफुल, पण आता ते हळूहळू त्याचं चित्र बदलत गेले मी, आणि मला ते जमलं, याचा मला खूप आनंद आहे. आणि अशी दिग्गज मंडळी जेव्हा तुमचं कौतुक करतात तेव्हा तुम्हाला आणखीन जास्त काम करायला हुरूप येतो आणि तुमच्या हातून जबाबदारीने आणखीन जास्त एफर्ट्स टाकले जातात आणि चांगलं काम होतं असं मला वाटतं. सो आय डोंट नो, माय टाईम इज गुड. आणि ओव्हर द इयर्स मीही काही गोष्टी शिकली आहे, मीही काही गोष्टींवरती काम केलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स आय थिंक दिसत आहेत. हसूही तू ओढ मनाची हुरहुर तू, रोज नवे भास तुझे वाढते अंतर श्वासात. आमेय म्हणजे आमची कुणकुण आहे की आम्हाला पूर्ण माहिती नाही. आमेय पण याच फील्डमधला आहे, त्याच्याशी रिलेटेड आहे. तर आमेयचा नेमका जॉब काय आहे? अमेय हा व्हिज्युअल इफेक्ट्स प्रोड्युसर आहे टूलबॉक्स नावाच्या कंपनीमध्ये, आणि त्यांनी काही ॲड फिल्म्स पण डिरेक्ट केल्यात. इव्हेंच्युअली ही वॉन्ट्स टू बी अ डिरेक्टर, पण सध्या तरी त्याचा मेन हे
फोकस व्हिज्युअल इफेक्ट्सवरती आहे. सो बिहाइंड द कॅमेरा ज्या गोष्टी असतात त्या मलाही त्याच्याकडून खूप शिकायला मिळतं, टेक्निकल ज्या गोष्टी आहेत. त्यामुळे मला खूप आनंद होतो की मी चहूबाजूंनी एका व्यक्तीकडून काहीतरी शिकते आणि आय लुक अप टू हिम. मी त्याच्याकडे रोज नवीन नवीन आयडियाज असतात, त्यांना तो डेव्हलप करत असतो आणि मला त्याचा खूप अभिमान आहे की रोज काहीतरी नवीन येणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे डोक्यामध्ये. आणि मला त्याच्याकडून खूप इन्स्पिरेशन मिळतं आणि मला खूप आनंद आहे. सई तामणकरची निवड केली म्हणजे सई तामणकर त्याच्यावरती फिदा झाली म्हणजे हे अर्थात सिद्ध झालेलंच आहे. प्रपोज करणं हे जे काही प्रकार असतो नाजूक, कोणी कोणाला केलं, तू त्याला की त्याने तुला? अम्याने मला केलं. अम्याने मला केलं आणि थोडंसं वाईट वाटतंय पण त्या दिवशी आम्ही एकत्र नव्हतो, समोरासमोर नव्हतो. त्यामुळे टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन आम्ही एकमेकांना मेसेजवरती त्यांनी मला विचारलं आणि मग मी शूटिंग करत होते आग्र्याला. मी परत आल्यावर मग आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि मग आम्ही डिसाईड केलं की आपण एंगेजमेंट करू. आता दिवाळीनंतर म्हणजे आधीची जी सई तामणकर आहे खूप शूटिंगमध्ये बिझी असणारी, ह्या सेटवरनं त्या सेटवर, त्या सेटवरनं त्या सेटवर. आता दिवाळीनंतर आणखी सिनेमे हे सुरूच राहणार आहेत की कमी होणार थोड्या प्रमाणात? 100% सुरू राहणार आहेत. 5 तारखेनंतर डिरेक्टरला धसका बसलाय सईचं लग्न म्हटलं की. पण 5 तारखेनंतर लग्न झाल्या 1 दिवस मी विश्रांती घेणार. 7 पासून परत माझं शूटिंग सुरू आहे आणि जानेवारीमध्ये परत मी एक फिल्मचं शूटिंग सुरू करते. सो त्याच्यात कधीच खंड पडणार नाही कारण मला तेवढंच येतं आणि मला तेच करायचं आहे आणि मला ते करून खूप आनंद मिळतो. सो मी काम करणं हे कधीच सोडू शकत नाही. आता तू पुणेकर होणार आहेस, पुण्याची सुनबाई होणार आहे. आपण तिथेच येतो आहोत परत. पण पुण्यातल्या अशा काही 2 छान गोष्टी की जी 2 छान ठिकाणं किंवा पुणेकरांची जी छान वैशिष्ट्य, आता तू प्रेमातच पडली आहेस पुणेकराच्या. मी खूप 2 वेगळी वैशिष्ट्य सांगेन. मी असं सांगेन की पुण्यात ना खूप झाडं आहेत. म्हणजे हे मी काहीतरी वेगळं असं ऑब्झर्व केलं की प्रत्येक सिटीमध्ये एवढी झाडं नसतात पण पुण्यात खूप ग्रीनरी आहे आणि मला खूप छान वाटतं. आणि पुण्याची मुलं जास्त होमली असतात असं मला एकूण कळलं आहे की दे आर व्हेरी केअरिंग अबाउट देअर फॅमिली आणि नात्यांना सांभाळून ठेवणारी अशी छान मुलं असतात. सो ही 2 ठळक वैशिष्ट्ये आहेत पुण्याची. आता म्हणजे प्रश्न तुला किती विचारायचा हा प्रश्न पडलेला आहे, पण तू जो टॅटू काढलेला होता त्याच्यावर ते कोड नंबर दिलेले होते, आपण स्टोरी केली होती, त्याच्यातल्या वेगवेगळ्या तारखा होत्या. आता सगळ्या तारखांनी आपापली ड्युटी पार केली. हो, 1 तारखेची ड्युटी राहिली ती डिसेंबरमध्ये होईल पण बाकी 2 तारखांनी त्यांची ड्युटी केली आणि छान केली. प्रेमात पडतो जातो येता जाता पण सावरलो तुझा होता होता. हे वेड आहे ना पण गोड आहे ना ही ओढ आहे जी. ती गोड आहे ना तर मग शाना लग्नाचं एक दडपण असतं असं म्हणतात, पण लग्नानंतर सईमध्ये पण काही फरक जाणवणार आहे किंवा सईचा स्वभावावर असं तुला वाटतं की लग्नानंतर जबाबदारी खूप वाढते किंवा आता सईमध्ये बदल होणार आहेत काही असं तुला म्हणजे आता सध्या वाटतं? डेफिनेटली, कारण डेफिनेटली होणार आहे बदल, पण तेही चांगलेच होतील अशी मला खात्री आहे. प्रॉब्ली मी अजून शांत होईन. मी भसाभसा खूप साऱ्या फिल्म्स करणार नाही. अजून जास्त मी चूजी होईन कदाचित कामाच्या बाबतीत, आय डोंट नो. आणि मी घरी जास्त वेळ काढेन, म्हणजे 24 तास 12 महिने सेटवर वेळ काढण्यापेक्षा मी थोडासा घरी वेळ काढेन कारण आय बी अ लिटल रिलॅक्स्ड. आणि दॅट्स इट. आणि छान छान काम करत राहीन आणि कामावरती मी जे काम करते त्याच्यावर अभ्यास करून माझे जे फ्लॉज आहेत त्याच्यावरती सुद्धा काम करत राहीन आणि सुखाचा संसार करेन. मे मधला एक छान गुण
आणि एक तुला थोडासा खटकणारा, आणि तुझ्यातला पण एक छान गुण, आणि तुला वाटतं की आपला हा गुण नको आता. अमेयमधला खटकणारा गुण म्हणजे त्याचा आळशीपणा. अमेय थोडासा आळशी आहे आणि त्याला हे माहिती आहे. सगळ्यात आवडणारा गुण म्हणजे तो खूप खूप मनाने खूप जास्त चांगला आहे. म्हणजे मी त्याला कधी कधी मिस्टर नाईस म्हणून चिडवते. सो ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. म्हणजे शोधून असा मुलगा मला मिळाला नसता. मला स्वतःला माझ्यातला आवडणारा गुण म्हणजे मला मी जशी आहे तशीच मी व्यक्त होते. मी विचार करून किंवा कॅल्क्युलेशन्स करून व्यक्त होत नाही, आणि आय थिंक ते मला खूप आवडतं, स्वतःची ती क्वालिटी. आणि माझा नावडता गुण म्हणजे मी कधी कधी गोष्ट करून मग विचार करते. सो ते आय थिंक कमी व्हायला पाहिजे सगळ्याच फ्रंटवरती, आणि ते होईल असं मला वाटतं. झी 24 तासच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हॅव अ सेफ अँड हॅपी दिवाळी. थँक्यू. आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे सिने इंडस्ट्रीसाठी, सईच्या प्रेक्षकांसाठी ही एक वेगळी बातमी आहे, आनंदाची बातमी आहे की, आणि सईसाठी ही स्पेशल दिवाळी आहे, कारण सईचे या दिवाळीमध्ये सनई चौघडे वाजणार आहेत. झी 24 तास, एक पाऊल पुढे.